नमस्कार. श्रीराम. क्रोध व विचार. आजचा आपला विषय आहे क्रोध व विचार. समर्थांची एक ओवी आहे, दशक 14 समाज 6 मधली तिसरी ओवी आहे. आपण एकाएकी एकला सृष्टीमध्ये भांडत आलेला, बहुतामध्ये एकल्याला यश कैचे. अशी समर्थांची ओवी दशक 14 समाज 6 आणि ओवी तिसरी आहे. या ओवीनुसार क्रोध व विचार हे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. ते कसं, तर दुसऱ्याच्या मनस्थितीचा आणि परिस्थितीचा विचार न करणे हे क्रोधी माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. आणि क्रोधामुळे काय होतं, तर विचारशक्ती आपली नष्ट होते. तर क्रोध कसा असतो, साधारण एक उदाहरण द्यायचं झालं तर ते गोष्टीरूप असं आपल्याला सांगावं लागेल. तर क्रोध म्हणजे काय, ती अशी एक छोटीशी अशी एक गोष्ट आहे की तो क्रोध कसा येतो माणसाच्या मनामध्ये, विचार कसा येतो आणि विचार आल्यानंतर क्रोध निर्माण होतो आणि मग त्यातून अघटित अशी घटना घडू शकते. होतं म्हणजे अशा गोष्टी होतात की आपण विचार करत नाही पूर्ण, याच्या पाठीमागे भूमिका काय असेल किंवा काय झालं असेल, कुठली परिस्थिती असेल याचा विचारच आपण करत नाही. आणि त्यामुळे काय होतं की क्रोध हा माणसाला खूप येतो. तर तो कसा येतो, एक छोट्याशा आपण गोष्टी रूपाने आपण बघूयात. एक बाई आपल्या लहान मुलाला पाळण्यामध्ये झोपून पाणी भरण्यासाठी नदीवर जाते. बघा, छोटासा मुलगा असतो, त्याला झोपून ती नदीवर जाते. घरात कोणीच नसतं. तिने एक मुंगूस पाळलेला असतो. तर तो मुंगूस काय करतो की लक्ष ठेवतो. ती बाई पाणी घेऊन येते आणि येताना घराच्या फाटकाजवळ तो मुंगूस तिला दिसतो. मग तिच्या मनात वेगळे विचार येतात की अरे हा मुंगूस का इथे आला, काय झालं असेल आपल्या बाळाला, असा तो विचार ती मनामध्ये करत करत ती घरामध्ये येते. आणि तो मुंगूस त्या फाटकाजवळ ती बाई आल्यानंतर पायाभोवती असा फिरत असतो. ते काही तिच्या लक्षात येत नाही की काय झालं असेल घरामध्ये, अजिबात लक्षात येत नाही. परंतु मुंगसाच्या तोंडाला तिने रक्त बघितलेलं असतं आणि तिला खूप राग येतो ते रक्त बघितल्यानंतर. अरे माझ्या लहान बाळाला काही झालं आहे का. तिला वाटतं की यानेच काहीतरी निश्चित केलेलं आहे, या मुंगसानेच काहीतरी निश्चित केलेलं आहे बाळाला. पण विचारच करत नाही ती अशीच रागारागत घरात जाते. मग तिला असा राग आल्यानंतर तिला असं वाटतं की माझ्या मुलाला काहीतरी केलेलं आहे. आणि तो राग आला, ती घागर हातामध्ये घेतलेली असते ना, ती घागर त्या मुंगसाच्या डोक्यावर घालते, फेकून देते अशी ती. आणि मुंगूस किती ते लहान असतं, नाजूक असतं आणि त्याला ती इजा होते आणि त्याच्यामध्ये ते मुंगूस ठार होतं. नंतर ती घरात आल्यावर बघते पाळण्यामध्ये लहान मुलं आहे का, काय करतंय, तर छान पाळण्यामध्ये ते लहान मूल खेळत असतं आणि जवळ एक नाग मरून पडलेला असतो. पहा, म्हणजे मुंगूस आणि नागाचं हे वैर असतं दोघांचं कधीच नाही पटत. पण मुंगूस काय करतो, साप असू देत नाही तर नाग असू देत, त्यांना मारणारच, असं हे मुंगूस कार्य करत असतो. आणि हे बघितल्यानंतर त्या मुंगसाला, म्हणजे मुंगूसाने त्या नागाला मारून टाकलेलं असतं, हे तिच्या लक्षातच येत नाही. घटित घटना घडल्यानंतर घरामध्ये काय झालेलं आहे आणि कसा विचार करायचा हे तिच्या खरोखर म्हणजे असं मनामध्ये कुठलाही विचार येत नाही. आणि त्या मुंगसाला त्या रागाच्या भारात, क्रोध कसा असतो सांगते, त्या रागाच्या भारात त्या मुंगसाला मारते. आणि मग नंतर तिच्या लक्षात येतं की अरे बाबा, मी उगाचच मुंगसाला मारलं आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या मुंगसाचे प्राण गेले. परंतु त्याच मुंगुसाने आपल्या बाळाचे प्राण वाचवले. पहा कसा क्रोध असतो आणि तो क्रोध कसा कोणावर काढला जातो हे आपल्या लक्षात येईल. आणि मग त्या क्रोधाने काय होतं, क्रोध इतका असतो की माणसाची विचारशक्ती नष्ट करते, असा हा क्रोध वाईट असतो. आणि उपकार करत्यालाच मारते ना ती. म्हणजे मुंगसाने तिच्या मुलाला वाचवलं खरं, उपकार पण केले, परंतु त्या उपकार करत्यालाच मुंगसाला त्या बाईने मारलेलं असतं. किती क्रोध वाईट आहे बघा. तर आणखीन एक
गोष्ट छोटीशी सांगायची म्हणजे गुरुजी एक म्हणून एक फार मोठा विचारवंत होऊन गेला होता आणि त्याच्या वडिलांच्या मृत्यूसमयी मुलाकडून वडिलांनी एक वचन घेतलं होतं. काय वचन घेतलं होतं पहा बरं. म्हणजे मुलगा मोठा आहे तरी पण वचन घेतलं होतं. काय वचन घेतलं होतं तर वडिलांनी असं सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये जर अशी कोणतीही घटना झाली किंवा मनाविरुद्ध कुठलीही घटना झाली की त्याची प्रतिक्रिया तू लगेच देऊ नकोस. पहा किती छान सांगितलं त्यांनी की लगेच प्रतिक्रिया कुठली द्यायची नाही, तर तू देऊ नकोस. मग का बरं असं सांगितलं असेल तर वडील नंतर सांगतात की त्याची प्रतिक्रिया तू 24 तासांनी व्यक्त कर. का सांगितलं असेल तर हा संदेश त्याला जन्मभर उपयोगी पडला. तो कसा तर मनाविरुद्ध जर घटना घडली असेल कोणाच्याही आयुष्यात किंवा तो जो एक गुरुजीरफ म्हणून मोठा विचारवंत होता त्याच्याही आयुष्यामध्ये काही अशा घटना घडून गेल्या होत्या आणि त्याचा अनुभव म्हणून मुलाला हे सांगितलं होतं जरी कुठली घटना घडली असेल तर त्याची प्रतिक्रिया लगेच व्यक्त करायची नाही. तर मग कधी करायची ती व्यक्त तर त्याच्यावरही त्यांनी उत्तर असं सांगितलं मनाविरुद्ध जर घटना घडली असेल तर त्याची प्रतिक्रिया तू 24 तासाने व्यक्त करायची. का बरं कारण त्याच्यामध्ये ते असं काही लक्षात येतं की ती प्रतिक्रिया करण्याचं प्रयोजन काय आहे, काय असेल ती प्रतिक्रिया, त्याचं प्रयोजन काय आहे त्याचा विचार करायचा. आणि मग तो विचार केल्यानंतर आपण उगाचच रागावतो संतापतो त्याला काही अर्थ नसतो बरं का. तर क्रोध हा कसा असतो अनावश्यक असतो. आपण त्याच्यावर विचार करायचा की काय असेल बरं. क्रोधामुळे काय होतं समोरच्या व्यक्तीला माणूस काहीही बोलून जातो किंवा त्याचं मन दुखावलं जातं. अशामध्ये त्याची विचारशक्ती नष्ट होते आणि त्याचं काय होतं दुःखात रूपांतर होतं. पहा म्हणजे असं हे दुःख करताना दुःख आपल्याला होतं, दुःखात रूपांतर होतं, दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. मग अशा वेळेस आपण काय करायचं मौनाची प्रतिक्रिया करायची, त्याच्यावर विचार करायचा आणि 24 तासानंतर आपण त्याचं मत व्यक्त करायचं. कारण अशी काही घटना असते की ती याच्यावर राग किंवा क्रोध असा काही नसतो. या गोष्टी आपण समजवत्याने सोडवल्या जातात. हा एक मार्ग असतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून समर्थ म्हणतात की वैरियासी दंडू नये शरण आलिया. जरी आपल्या समोर त्याला क्षमा करायची. वैर जरी कोणाचा आला असेल आणि तो जरी शरण आपल्याला आला तर त्याला तुम्ही क्षमा करा. क्षमा करताना सुद्धा तो काहीतरी सांगेल ना की बाबा हे माझ्या हातून असं असं घडलेलं आहे, असं होता कामा नये म्हणून मी तुमची क्षमा मागतो. चुकून काही झालं असेल तर मला माफ करा किंवा माझ्या मुखातून जरी काही शब्द बाहेर वाईट पडले असतील तरी तुम्ही मला क्षमा करावी. असं जरी वैरी अशी जरी कोणी व्यक्ती असेल तिने क्षमा मागितली असेल तुम्ही क्षमा करा. म्हणून ते म्हणतात वैरियासी दंडू नये शरण आलिया. क्षमा करावी त्यांना. क्षमा करण्यात काय आहे मोठेपणा असतो तो क्षमा करण्यात. हा सहानुभूतीपूर्वक आपला विचार झाला आणि विचार आहे अशा प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो. आणि असा जर क्रोध आला तर तो ताब्यात ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध फार वाईट असतो आपल्या जीवनामध्ये. म्हणून यासाठी काय करायचं विवेक ठेवायचा. आणि असा हा क्रोध आणि विचार आधी विचार करा. क्रोध का आपल्याला येतो आपण संयम नाही का ठेवू शकत त्याच्यावर तर संयम ठेवता येतो. थोडंसं मौनाचा जरी आपण अभ्यास केला ना तर मौनातून सुद्धा आपल्याला आतमध्ये अध्यात्माचा प्रवास करता येतो. ठीक आहे आपल्याला 1 दिवस 2 दिवस मौनामध्ये आपण राहिल्यानंतर आपल्याला ते असं लक्षात येतं की अरे समोरच्या व्यक्तीशी आपण बोलू शकत नाही, घरातल्या व्यक्तींशी बोलू शकत नाही. मौन म्हणजे केवढं मोठं हे आहे त्याच्यामध्ये. हा मौन म्हणजे एक संकल्पच आहे तो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट घडली असेल, कुठली घटना घडली असेल, त्या प्रसंगी तुम्हाला क्रोध आला असेल तर विचार करा. आणि विचार केल्यानंतर तुमची विवेकशक्ती जागृत झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं तो लगेच प्रतिक्रिया व्यक्त न करता 24 तासांनी प्रतिक्रिया व्यक्त करा. म्हणजे आपण विचार केल्यानंतर की खरंच घटनेमध्ये तथ्य आहे का हे बघितलं जातं, तपासलं जातं आणि मग आपण
त्या व्यक्तीवर राग काढू शकतो किंवा कुठल्या पद्धतीने आपण त्यांना समजून सांगू शकतो. आज आपल्याला समाजामध्ये अशा काही गोष्टी खूप दिसून येतात, परंतु समर्थांनी दशक 14 आपल्याला असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. आपली जी विचार आणि विवेकशक्ती असते ती नष्ट करू नका. तर तुम्हाला सगळ्या व्यक्तींशी जो सुसंवाद असतो तो सुसंवाद तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला असं तुमच्या मनातून एक समाधान प्राप्त होईल की आपलं जीवन काय आहे आणि आपल्याला जीवनात कसं वागायचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विवेक ठेवावा, विचार करावा, असं आपल्याला समर्थांनी या क्रोध आणि विचार याच्यामधून आपल्याला असं सांगितलेलं आहे. तर आपण जास्तीत जास्त क्रोध मनावर आलेला किंवा मनाला आलेला क्रोध हा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर का बरं समाजातसुद्धा आपल्याला कसं राहावं लागेल किंवा कसं वागावं लागेल या गोष्टी आपल्याला निश्चितच समजू शकतात आणि त्याप्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न करतो. मग इथेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान या 3 गोष्टी अनुभवायला मिळतात. आणि अशा प्रकारे आपण जीवन प्रवास म्हणतो ना, तो जगण्याचा, चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आलेला दिवस हा आपला असतो. सूर्य हा नव्याने उगवतो आणि नवीन विचार करायला शिकवतो. मागचं आपण नेहमी विसरून जातो, तेच मनात ठेवू नका, कारण आपल्याला जीवनामध्ये अनेक गोष्टींना सामोरे जायचं असतं. तर मन शांत ठेवा, सुखी राहा, समाधानी राहा आणि विवेक जागरूक ठेवा. आज हे सांगून मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार. श्रीराम.